आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पुणेकरांनी नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाचं दर्शन घेऊन करण्यासाठी मोठी गर्दी केली। रात्री 12 वाजेपासूनच पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या। मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी नववर्षाचं जोरदार स्वागत केलं। रेल्वेच्या हॉर्नच्या आवाजानं सीएसएमटी स्थानकावर मुंबईकरांनी रात्री 12 वाजता जल्लोष केला। मुंबईकरांनी नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेत केली। सिद्धिविनायक मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मकर संक्रांतीला येवला शहर आणि तालुक्यात पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसरी बनवणाऱ्या कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे। बांबूच्या साहाय्यानं आसरी बनवण्यात येत असून कारागीर विविध प्रकारच्या आसरी तयार करण्यात व्यस्त आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भिवंडी निजामपूर महापालिकेच्या वतीनं पारंपरिक वेशभूषा परिधान करून वासुदेवांच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं। शहरातील विविध भागात वासुदेवांनी फेरी काढत लोकांना मतदानाचं महत्त्व पटवून दिले। मुंबईत नववर्षाची सुरुवात पावसानं झाली। नवी मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे। अचानक पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। मुंबईकरांनी नववर्षाचं स्वागत पावसानं केलं। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळाली। अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांचे मात्र हाल झाले। येवला येथील प्रसिद्ध मृत्युंजय महादेव मंदिरात नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। मंदिरात महापूजा तसंच महाआरती पार पडली। भगवान महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून निघाला। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची निवड झाली। रश्मी शुक्ला यांच्याकडून 3 जानेवारी रोजी सदानंद दाते हे पदभार स्वीकारणार आहेत।